आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पक्षनिष्ठा आणि नेतृत्व या दोन्हींबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना हे पत्र आणि शिवाजी महाराजांचे शब्द आजही आदर्श मानण्यासारखे आहे। आमच्या इमानावरी आपली मान ठेवून येणे करावे, कोणीही गोष्टीची शंका न धरणे। नमस्कार, मी भूपाल आणि तुम्ही पाहत आहात शिवरायांचे कैसे बोलणे ही सिरीज। यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं वक्तृत्व, त्यांची भाषाशैली कशी होती, शिवाजी महाराज नेमकी बोलत कसे होते हे पाहणार आहोत तत्कालीन अस्सल पत्रांमधून आणि बखरींमधून। तर त्याचं झालं असं, प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं जंगल आहे आणि या जावळीचा राजा होता चंद्रराव मोरे। शिवाजी महाराजांचं आणि चंद्रराव मोऱ्याचं भांडण लागलं आणि याच वेळी राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजन मावळच्या देशमुखीचा वाद चालू झाला होता। शिळीमकर आणि चोरघे कुटुंब यांच्यामधला हा वाद। शिवाजी महाराजांनी शिळीमकरांची बाजू उचलून धरली। शिळीमकरांचा मामा म्हणजे चंद्रराव मोरे आणि या चंद्रराव मोऱ्यानं शिळीमकरांचे कान भरायला सुरुवात केली। बघता बघता बातमी शिवाजी महाराजांच्या कानावरती गेली। आता शिळीमकर छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्बतीचे साथीदार। फतेखानाच्या लढाईच्या वेळी याच शिळीमकरांनी शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिली होती। शिवाजी महाराजांना शिळीमकरांना अजिबात गमवायचं नव्हतं। त्यावेळी शिवाजी महाराजांनी तडक एक पत्र पाठवलं शिळीमकर देशमुखांना। आज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पक्षनिष्ठा आणि नेतृत्व या दोन्हींबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना हे पत्र आणि शिवाजी महाराजांचे शब्द आजही आदर्श मानण्यासारखे आहे। शिवाजी महाराज हैबतरावांना आपल्या भाषेमध्ये लिहितात। बघा, महाराज बोलत कसे असावेत विचार करा, महाराजांना समोर ठेवा। महाराज शिळीमकरांना म्हणतात, तुम्हा साहेब घरच्या लेकरासारखे जाणीती आणि तुमचे फार हेही गोष्टीचे वाईट करावे ऐसे मनावर धरणार नाहीत, हे तुम्हास बित्तम कळले असावे। कोणीही गोष्टीचा शक न धरणे, तुमचे 1000 गुणे माप आहेत। तुम्हास आम्ही काहीही वाईट वर्तणूक करू तरी आम्हास महादेवाची आणि आई साहेबांची आण असे। पुढे महाराज लिहितात, आमच्या इमानावरी आपली मान ठेवून येणे करावे, कोणीही गोष्टीची शंका न धरणे। हेच महाराजांचे शब्द आपल्या काळजात रुजवूया। शिवाजी महाराजांची भाषाशैली जाणून घ्यायची असेल, शिवाजी महाराज नेमकी बोलत कसे होते ते पाहायचं असेल तर या चॅनलला नक्की फॉलो करा।